शरद पवार, उद्धव ठाकरे आणि पटोले यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची भूमिका आहे का असं मनोज जरांगे पाटील यांनी सवाल केलाय। तीनही नेत्यांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याचं स्पष्ट करावं। तिघांची भूमिका स्पष्ट नसेल तर सरकारने बिनधास्त आरक्षण द्यावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब यांनी स्पष्ट भूमिका करावी। सगळे सोयऱ्यांचा शब्द नाही ऐकला मी, देखील मी ऐकलं स्वतः। त्यांनी स्पष्ट भूमिका करावी। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचंय म्हणते त्या, तर तुमची भूमिका काय हे मी मी स्वतः ऐकलं। जर त्यांची ही क्लिअर भूमिका असेल तर मग हे जे तीन नाव घेतले आणि क्लिअर भूमिका सांगायला पाहिजे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, क्लिअर सांगायला पाहिजे त्यांनी सुद्धा। कारण मी स्वतः ऐकल्याशिवाय मी बोलत नाही, मी लोकांवरही करत नाही। जर त्यांचा तसा शब्द असेल तर यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे। आणि जर ते म्हणत नसतील तर सरकारने बिनधास्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे। तर आशिष शेलार यांनी आम्हाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। आशिष शेलार यांच्या टीकेनंतर मनोज जरांगे यांनी हा इशारा दिलाय। मराठ्यांना चॅलेंज करू नका असा इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान राजकीय भूमिका घेऊन बोलाल तर सडेतोड उत्तर देऊ अशी टीका शेलारांनी जरांगे यांच्यावर केली होती। माझं स्पष्ट सांगणं आहे की आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील। मुळामध्ये जरांगे पाटील आपण या विषयाला न्याय देण्यासाठी आंदोलक म्हणून नेतृत्व करता, याला आम्ही सकारात्मकच पाहतो आणि समर्थनार्थच भूमिका घेतो। पण ज्या वेळेला तुम्ही त्या विपरीत भूमिका राजकीय घ्यायला लागाल त्यावेळेला सडेतोड उत्तर देऊ, त्यात मध्ये मागे पाहणार नाही। या भानगडीत नका पडू म्हणा। तुम्ही जे आता कोणचं प्रत्युत्तर देणार आहे ना, या भानगडीत पडू नका। मराठ्यांना चॅलेंज नाही करायचं। मराठ्यांना चॅलेंज करणारे कटकपर्यंत टिकून दिलेले नाहीत मराठ्यांनी, हे लक्षात ठेवायचं। मी बोलत नाही म्हणून तुम्ही बोलायला लागलात असं करू नका। मी जर एकदा बिघडलो ना तर इतका बोलेल की तुम्हाला तोंड सुद्धा बाहेर नाही काढता येत आणि मराठी काढू देणार नाही तुम्हाला तोंड।